हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेतच आहे. तर ना 2 दिवस ना कामाचा इतका लोड होता ना, त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवूनसुद्धा अपलोड करता आले नाही. चला, तर आता इथे सकाळची माझी सुरुवात झालेली आहे आणि ना इथे सगळं म्हणजे तांदूळ वगैरे मला पीठ संपलं होतं ना तांदळाचं, त्याचं तांदूळ म्हणजे मी जे आणले होते ना रेशनचे तांदूळ, म्हणजे मी कोणाकडनं तरी आणते. माझ्याकडे रेशनचे तांदूळ मला मिळत नाहीत, तर मी कोणाकडनं तरी घेऊन आलेले 10 किलो. त्यातले मी इथे समोर ना 4 किलो तांदूळ जे टोपामध्ये आहेत ना, ते साफ करून वगैरे घेतलेले आहेत. आणि दुसऱ्या साईडला ना मी आता ना माझ्याकडे ज्वारीचं आणि बाजरीचं ना असं थोडं थोडं पीठ होतं. खूप टाईम झालेला मी तांदळाच्याच पिठाचे म्हणजे भाकरी बनवत होती. मी ज्वारी आणि बाजरीची भाकरीच बनवत नव्हती. जवळजवळ 1-1.5 महिना झाला असेल मी 1-1 किलो दोन्ही पण पीठ भरलेले होते. त्यातलं मी थोडंच फक्त 1 ते 2 वेळा फक्त मनोहरसाठी आणि माझ्यासाठीच ती ज्वारीची आणि बाजरीची भाकरी मी बनवत असते. त्यातलं पीठ उरलं होतं जवळजवळ मी ना 15 ते 20 दिवस पिठाला पण हात लावला नाही ना, तर थोडंसं माहिती आहे ना असं जाळंसारखं वगैरे पकडतं. असं पकडलं तर नाही, म्हणून मी ते चेक करण्यासाठी ते चाळत होते. पण म्हणूनच मी ना गेले की चला आता दोन्ही पण पीठ आहेत ना, मी एकत्र चाळून घेते आणि ते एकत्रच ठेवते. म्हणजे वेगवेगळी भाकरी वगैरे करायची काही गरज लागणार नाही. तर इथे ज्वारीची आणि बाजरीची माझ्याकडे 2 ते 2.5 किलो म्हणजे ज्वारीचं मी 2 किलो पीठ घेतलेलं आणि बाजरीचं आहे ना, ते केव्हा तरी खाते म्हणून ते 1 किलो. त्यातलं जवळजवळ मी 1.5 किलो पीठ वापरलेलं आणि 1.5 किलो इथे पीठ मी वजन केलेलं नंतर ते इथे 1.5 किलो पीठ माझं हे उरलेलं होतं. तर मी आले का इतके दिवस आता हात नाही लावला, तर सगळं छान असं मी जेव्हा तांदूळ वगैरे साफ करायला बसली तर मी पीठ पण हाताबरोबर सगळे चाळून घेतलेले. आणि इथे तुम्हाला दाखवते ना चाळणी या चाळणीला झालेले आहेत ना 20 वर्ष 21 वर्ष झालेले आहेत. आणि तेव्हा ती मी 10 का 15 रुपयाला घेतलेली होती. पण ती मला ती फाटलेली आहे एका साईडला, पण मला ती खरंच टाकावीशी वाटत नाही. माझ्याकडे दुसरी पण चाळणी आहे, पण मी ती यूज करत नाही. मी हीच जास्त यूज करते पिठाला वगैरे. तर बघा हे ते पीठ मी वजन केलेलं आहे. ते इथे पीठ उरलेलं आहे माझं, म्हणजे जवळजवळ 1.5 किलो मी वापरलेलं आणि 1.5 किलो माझ्याकडे राहिलं होतं पीठ. त्याच्यानंतर सगळं चाळणी पीठ वगैरे सगळं मी चाळून घेतलेलं आहेत. आणि बघा हे तांदूळ आहेत ना, ह्याच्यामध्ये अजून 6 किलो तांदूळ बाकी आहेत आणि मी 4 किलो तांदूळ आता साफ करून घेतलेले आहेत. ह्यालात मस्तपैकी मी आता धुणार नाही, कारण का थोडंसं अजून पण ना गारठा वगैरे असतो आणि धुतले ना तर ते फॅनवरती सुकवलं तसे सुकणार नाहीत, कडकडीत सुकणार नाहीत आणि तेवढा कडक ऊन पडत नाही आणि माझ्याकडे कडक ऊन असं येत पण नाही. त्याच्यामुळे मी काय करते, ओल्या कपड्यानेच ना तांदूळ ते छान असे पुसून वगैरे घेते. इथे खाली मी पेपर ठेवला होता, कारण का नाहीतर ना जेव्हा आपण चाळतो ना तर ते तांदळातलं पीठ असतं ना, जे पावडर वगैरे मारलेली असते, ते खाली जमिनीवर पडल्यानंतर ते पूर्ण क्लीन असे निघत नाही. म्हणून मी खाली पेपर ठेवून सगळं तांदूळ वगैरे चाळून घेतलेलं, पीठ वगैरे चाळून घेतलेलं आहे. आता सगळं आपापलं ते जागेवरती मी लावून घेते. आज दिवसभर खूप कामं आहेत, त्याच्यासाठी ना माझी आता कंटिन्यू एक ना एक असं सगळं चालूच आहे. तर सकाळी ना मी नाश्त्याला काय अजून माझा नाश्ता वगैरे झाला नव्हता आणि आयुषला आज टिफिन मी दिला नव्हता, कारण का आयुष येणार होता लवकर. त्याच्यासाठी ना मी पहिला ही सुरुवात केलेली की सगळं म्हणजे साफसफाई जे मला हे लागणार होतं तांदूळ वगैरे तेच पहिला मी साफ वगैरे करायला बसलेली, पीठ वगैरे मी चाळून वगैरे घेतलेली आहे. तर आता मी बोलली चला ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ मी चाळून घेतलेलंच आहे ना, तर छान आज मी मनोहरसाठी माझ्यासाठी तेच एक नाश्त्याला 2-2 भाकरी मी बनवून ठेवलं की उरली तर दुपारला एक होऊन जाईल आणि आता नाश्त्याला एक आम्ही भाकरी करणार. तर इथे ना मी पहिलीच भाकरी टाकली ना तर ती खूप मोठी झालेली आहे आणि माझी हाईट कमी असल्यामुळे माझा प्लॅटफॉर्म जो आहे ना तो उंच असल्यामुळे ना मी जे एका हाताने टाकली तर भाकरी बरोबर पडते, पण 2 हाताने टाकायची असेल तर माझा असाच प्रॉब्लेम होता. भाकरी पडली होती एकदम गॅसच्या म्हणजे तव्याच्या बाहेर आली होती थोडीशी आणि ती पहिली भाकरी माझी थोडीशी तुटलीच. आणि दुसरी भाकरी, तिसरी भाकरी आणि चौथी भाकरी अशा 3 भाकऱ्या नंतरच्या आहेत ना छान अशा मस्त गोल पडल्या होत्या. त्या मी एका हाताने टाकली होती ना तव्यावरती म्हणून. आता मला इथे बनवायचं होतं. मी जेव्हा दापोलीला गेली होती ना फिरायला, तेव्हा मार्केटमधून मी हे घेऊन आली होती, डांगर असते म्हणजे कोकणामध्ये डांगर वगैरे खूप म्हणजे, आणि डांगर म्हणजे ते ना उडदाच्या डाळीचं असतं ते पीठ भाजून वगैरे ते दळलेलं असतं. तर ते डांगर मला आज बनवायचं होतं. किती दिवस झाले केव्हा मी आलेली आहे तेव्हापासून मला डांगर बनवायचं आहे, पण ना मला तो योगच आला नव्हता. एकदा दोनदा भाकरी बनवली होती, पण केव्हा वांगे बटाट्याची भाजी किंवा काय मच्छी वगैरे असेल तेव्हा बनवलेली.
आणि एकदा ना जवळा बनवला होता, तेव्हा मी भाकरी बनवलेली. पण आता मी बोलली की चला ज्वारी बाजरीचीच भाकरी बनवते ना मिक्स, तर आता मी मस्तपैकी डांगर माझ्याकडे समोरच पॅकेट होतं, मी बोलली डांगर बनवूया. तर एकदम साधं सिंपल बनवायचं असतं डांगर. मी पहिल्यांदा पण बनवलं होतं, पण एकदाच बनवलेलं, खूप टाईम झाला त्याला. त्याच्यानंतर मी डांगरचं पीठ आत्ता घेऊन आलेली आहे, म्हणजे किती वर्षांनी तरी मी हे डांगर आता बनवते. काही नसतं, फक्त पिठामध्ये ना कांदा, मिरची आणि कोथिंबीर वगैरे घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि फक्त थोडं थोडं पाणी घालून असं घट्टसर असं गोळा आहे ना, असा गोळा बनवून घ्यायचा. एक नंबर, म्हणजे छान, इतकं छान लागतं ना. तर मनोहरला हे डांगर आहे ना खूप आवडतं. आणि मी डांगर कितीही चांगलं, मी आधी पण खूप वेळा बनवलेलं आहे ना, जेव्हा खूप म्हणजे आधी खूप वर्षांनी आता मी हे बनवते, तेव्हा पण तो मला असंच बोललेला की माझी आई बनवते ना खूप छान बनवायची, म्हणजे अशी टेस्टच नाही. मला आता माहिती नाही, पीठ तर मी गावावरूनच आणलेलं आहे, त्याच्यामुळे ना. पण मी आता जो बनवला आणि टेस्ट केला ना, एक नंबर, खूप छान लागत होतं. तर ते आता बाकीचं उरलेलं ते मनोहरला दिलं. आम्ही दोघांनी मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि आता मी निघालेली आहे. मला डीमार्टमध्ये जायचं आहे, थोडंसं सामान वगैरे भरायचं आहे, म्हणजे मला लागणार आहे ते. तुम्हाला पुढे कळेलच की कशासाठी वगैरे मला सामान लागणार आहे. तर बरंच असं सामान मला लागणार आहे आणि थोडंसं घरातलं पण सामान भरायचं आहे, त्यासाठी मी डीमार्टमध्ये चालले आहे. तर आता मी आणि मनोहर डीमार्टमध्ये जाऊन येतो, जेवढं सामान लागणार आहे तेवढंच घेऊन येणार आहे. आणि एकदा डीमार्टमध्ये घुसलो ना की मग जेव्हा डीमार्टमध्ये समोर जातो ना आपण, डीमार्टमध्ये प्रत्यक्षात जातो, तेव्हा काय खर्चाचं विचारायचंच नाही की डबल टिबल खर्च होतो आणि नको ती वस्तू पण घरामध्ये येते. पण मी काय केलं, लिमिटेडनं जेवढं मला पाहिजे आहे, डोळे बंद करून इकडे तिकडे न बघता ना, फक्त जेवढं सामान पाहिजे आहे ना तेवढंच मी इथे सगळं सामान घेऊन आलेली आहे. तिथे तांदूळ वगैरे थोडेसे पाहिजे होते मला, बासमती, अख्खा बासमती तांदूळ वगैरे पाहिजे होते. डाळी, सुट्ट्या डाळी ना बऱ्या पडतात, खूप मस्तपैकी छान असे, त्याला दर खूप कमी लागलेला असतो. पॅकेटवाली डाळ ना थोडीशी हे झालेले असतात, म्हणजे वाढीव असतात, म्हणजे किंमत वाढलेली असते त्याची. डीमार्टमधून आल्याच्यानंतर मी परत गेलेली खाली, मला सगळ्या बऱ्याच भाज्या पाहिजे होत्या. तर ते भाज्या वगैरे खूप साऱ्या मी घेऊन आलेली आहे. आणि त्याच्यानंतर ना इथे बघा सगळा पसारा तुम्हाला दिसतो आहे, खूप भाज्या घेऊन आलेली आहेत. आणि हे कांदे मला मिळालेले 100चे 6 किलो, ते मी घेऊन आलेली आहे. म्हणजे अनायसे खाली गाडीवाला आला होता ना, तर मला ते मी 6 किलो घेऊन आलेली आहे. आणि मी एवढं सामान बघून आणि एवढी साफसफाई करायची आहे ना, म्हणजे ते सगळं भाज्या वगैरे साफ करायच्या आहेत ना, ते बघूनच मला इतकं बापरे असं वाटलं की कधी होणार, कारण का मला ना संध्याकाळी परत ना ऑर्डरला जायचं होतं. तर इथे ना आता दुपारी जेवणाची टाईम झालेला होता, तर आता काय बनवायचं जेवण मला काही सुचतच नव्हतं की आता मी. आणि थोडंसं लेट पण झाला होता. थोड्या भाज्या म्हणजे मी सगळं इकडे तिकडे लावून घेतलेलं, डीमार्टचं सामान सगळं एका साईडला करून ठेवलेलं, त्याच्यासाठी ना मला थोडा वेळ गेलेला. तर मी आज शॉर्टकटमध्ये, एकदम शॉर्टकट, म्हणजे अजूनपर्यंत इतकं शॉर्टकट जेवण कोणी बनवलंच नसेल. तर काय, फक्त फोडणीचं ताक बनवलेलं इथे मी. आणि भात बनवायला टाकलेला. आणि इथे ताकाच्या फोडणीसाठी ना फक्त मी तेल घातलेलं, गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि ठेचून असा एक मिरची, कढीपत्ता आणि 2 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. त्या मस्तपैकी अशा चेचून घेतल्या आणि त्या तेलामध्ये घातल्या आणि छान याच्यामध्ये मी फोडणी घातलेली आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी वरून कोथिंबीर घातलेली आहे. तर इथे तोंडी लावायला काय नाही, म्हणून मी काय केलं की ना, आता बरीच बटाटे तर घेतले होते मी, तर त्यातला एक चांगला छान असा मोठा बटाटा काढला आणि त्याला सोलून घेतलेला आहे, छान धुवून घेतला आणि त्याला पूर्ण मी सुकवून घेतलेलं आहे, म्हणजे कपड्याने पुसून घेतलेलं आहे. तर ते मी आता काय करणार आहे, असे मस्तपैकी त्याची ना लांब लांब कापं करणार आहेत, म्हणजे आपण फिंगर चिप्स कसे करतो तसे बनवण्यासाठी मी आता इथे मस्तपैकी छान असे लांब लांब कट करणार आहे आणि इथे फोडणीला घालणार आहे. मस्तपैकी अगदी हे 5 मिनटामध्ये अगदी होऊन जातो. तेल थोडंसं छान गरम करून घ्यायचं, गॅस स्लो करायचा आणि ते घालायचं. ह्याच्यामध्ये मी काहीच घातलेलं नाही, फक्त मीठ घातलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते बघा, फक्त चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, बाकी मी काहीच घातलेलं आहे, तिखट वगैरे काहीच घातलेलं नाही आहे. तर आजच्या जेवणामध्ये मी फक्त एवढंच बनवणार आहे. आणि ना हे मी तुम्हाला काय दाखवते माहिती आहे, मी ना डीमार्टमधून मिष्टी दही घेऊन आलेली आणि हे मी ना म्हणजे मितालीने वगैरे एकदा आणलेला, पण मी एवढं टेस्ट केलं नव्हतं. पण आता मी ना मुद्दाम घेतलेलं आहे, की चल मितालीला हे आवडतं, मी पण ह्या टायमाला घेऊन. मुलांसाठी मी दुसरं स्ट्रॉबेरीचं घेतलेलं आणि हे मी माझ्यासाठी घेतलेलं. पण ते इतकं छान लागत होतं ना, खरंच खूप छान लागतं हे मिष्टी दही अजूनपर्यंत. तर मी आता टेस्ट केलं, पण खूप छान देऊन थोडंसं मी मनोहरला पण टेस्ट करायला दिलं. ते बघा, दुपारच्या जेवणामध्ये काय आहे, ही तळलेली मिरची आहे, डाळ आणि ही फोडणीचं ताक आहे. गाजर घेतलेलं मी, गाजर भाजीमध्ये खूप आणले होते, तर गाजर घेतलं होतं सोलून आणि हे बटाट्याचे मी काप केले होते, म्हणजे फिंगर चिप्स केले होते लांब लांब. खूप मस्त, एकदम शॉर्टकट आणि साधं सिंपल जेवण माझं झालेलं आहे.
त्याच्यानंतर ना इथे बघा हे तांदूळ सगळे व्यवस्थित सुकलेले आहेत. तर सकाळीच मी ना अशी त्यांना पुसून वगैरे एका कपड्यावरती घातलं होतं आणि ते सावलीमध्ये फॅन फास्ट होतं ना त्याच्यावरतीच हे मस्त छान असे सुकलेले होते. तर इथे एका भांड्यामध्ये मी ते काढून घेतलेलं आहे आणि नंतर मी ते मी एका पिशवीत वगैरे भरून ठेवेल, कारण की आता डायरेक्ट मी जे भरले असते ना तर सगळे खाली सांडले असते. इथे तुम्ही बघू शकता इतका पसारा पडला होता, म्हणजे भाज्यांचा वगैरे ना मी साफ पण करत होते, मटार सोलत होती. पण आयुष येणं होतं, आयुषचा कॉल आला की मम्मी मी स्टेशनला आलो म्हणून. तर मी त्याच्यासाठी ना इथे बटाटे फ्राय करण्यासाठी म्हणजे मी कढई तापायला ठेवली होती, तेल तापायला ठेवलं होतं आणि मी बाहेर गेले ते तांदूळ वगैरे बघायला ना सगळं इथे तेलाचा असा धूर धूर झाला. गॅस फास्ट होता ना तर मी गॅस पूर्ण बंद केला आणि मग नंतर ह्याच्यामध्ये त्याच्यासाठी पण मी ताक आणि भात ठेवला होता. मी आली की आता तो आल्याच्या नंतरच मी त्याला मग हे फिंगर चिप्स असे बनवून देईल. तर मी इथे आता त्याचीच तयारी करण्यासाठी कढई ठेवलेली आणि कढई माझी पूर्ण अशी पूर्ण तेल जळून गेलेलं आहे. तर त्याच्यामध्येच मी बनवलं, मी काय तेल चेंज वगैरे केलं नाही. तर इथे ना छान मी त्याच्यासाठी आता बटाटे फ्राय करून ठेवते आणि आता संध्याकाळचा टाईम झालेला ना तर इथे एका साईडला मी चहाची पण तयारी करते. मस्तपैकी ना चहामध्ये आलं वगैरे, म्हणजे आज बेत होता की थोडासा आला घालूनच चहा बनवायचा. तर इथे बघा इथे फिंगर चिप्स मी फ्राय करून ठेवलेले आहेत आणि आता आल्याचा चहा बनवण्यासाठी मी इथे तयारी करते. आणि नेमकी मी ना मोस्ट ऑफ संध्याकाळचा चहा मिताली वगैरे बनवते, पण सकाळचा चहा मनोहर बनवते. म्हणून माझा चहा बनवण्याचा टाईम ना खूप कमी असतो. तर नेमकी मी इथे चहा बनवायला गेली आणि याच्यामध्ये चहापत्तीच संपली होती. ते बघा इथे डबा रिकामा झालेला आहे. तर इथे पहिला मी आता चहापत्ती वगैरे भरून घेते आणि जेवढा चहाला वगैरे लागणार तो टाकून मी चहा बनवायला ठेवते. त्याच्यानंतर बाहेर पसारा तुम्ही बघितलाच असाल ना, तो सगळा एवढा सगळा मला अजून क्लीन करायचा आहे. संध्याकाळचं जेवण वगैरे बाकी आहे. आणखीन मला परत जायचं आहे ऑर्डरला, मी तुम्हाला मगाशी पण सांगितलेलं ना. तर त्याची मला अशी खूप घाई गडबड होते, म्हणजे हे पण सगळं काम आटपून ना दोन्ही म्हणजे करायचं असतं ना तेव्हा खूप घाई गडबड होते. इथे तुम्हाला दाखवते. आयुष आल्याच्यानंतर मी तिला तेच बोलत होते की हाय बोल हाय बोल. मी ना तो व्हॉईस तो काय मम्मी मी आता आलो आहे आणि तू काय चाललं आहे तुझं. तर मी बोलले की हां तू कर तरी हाय. पण त्याने फक्त लांबूनच तुम्हाला हात दाखवला असेल, बघा तुम्हाला तो दिसला पण नसेल त्याने हात केलेला. तर आता मी तांदूळ जे होते ना ते मी एका पिशवीमध्ये भरून ठेवले. तर नाही बघा इथे मटार, म्हणजे मी ना 4 किलो मटार आणले होते. त्यातले ना दुपारपासून मी एवढेच फक्त साफ केलेले आहेत आणि अजून मटार म्हणजे बाकी आहेत. पण ते मटार मी बाजूला ठेवले. जेव्हा संध्याकाळी आयुष आणि मितू येतील ना रात्री, तेव्हा आम्ही ते मटार साफ करू. आता मी जेवढे फ्लावर वगैरे आहेत ना ते सगळे मी साफ करून घेते. तर इथे ना मी तुम्हाला हे दाखवते की मी चिप्स घेतले होते चहाबरोबर खायला ना, ते माझ्या लक्षातच नाही आणि ते बिस्किटच्या पॅकेटवर ठेवले ना ते सरकून पडले होते खाली. नंतर बोलली मी ते चिप्स ठेवलेले कुठे गेले, का बघते तर ते पायाच्या खाली माझ्या गेले होते. सरकून या पॅकेट दिसतं ना, तो बिस्किटचं पॅकेट आहे त्याच्यावरनं सरकून ना खाली गेले होते. चला तुम्ही पण चहा प्यायला या, तुमचा पण टाईम झाला असेल चहा वगैरे प्यायचा. तर इथे चहा वगैरे घेत मी मस्तपैकी, मनोहर पण चहा घेत, त्याशी गप्पा मारत मारत आम्ही जेव्हा पण दोघंजण ना एकत्र, जेव्हा पण टाईम मिळेल ना, जेव्हा तो काम करत असतो ना तेव्हा आम्हाला बोलायला मिळत नाही. पण जेव्हा पण आम्ही चहा प्यायला येतो किंवा तो असा थोडासा केव्हा तरी वेळ काढून इथे उभा असतो ना चहा प्यायच्या टायमामध्येच, दुपारी पण तो फटाफट जेवतो आणि परत मग तो कामाला बसतो. तर इथे त्याच्याशीच मी गप्पा मारत मारत आणि एका साईडला आयुष पण जेवत होता. तर ते गप्पा मारत मारत माझा आता चहा वगैरे झालेला आहे. भाजी वगैरे सगळी मी एका साईडला ना साफ करून ठेवलेली आहे. अजून पसारा जिथल्या तिथेच आहे. तर इथे ना झाले होते संध्याकाळचे, वाजले होते 6 वाजले होते आणि मला ना 7:15पर्यंत निघायचं होतं. मला जी ऑर्डर होती ना त्यांना संध्याकाळचं पाहिजे होतं काम, म्हणून ना माझी सगळं ती आता मी जेवणाला सुरुवात केलेली आहे. एका साईडला ना कुकर लावलेला आहे डाळ भाताचा आणि शेवग्याची शेंग दाखवली ना, ती शेवग्याची शेंग मी म्हणजे शिजायला ठेवलेली की ती डाळीमध्ये घालता येईल. आणि डायरेक्ट डाळीमध्ये घातली ना कुकरला लावली तर ती एकदम गरगाट होऊन जाते, म्हणून ती वेगळी लावलेली आहे. त्याच्यानंतर ना सगळं बाहेरचं आता थोडंफार पसारा उचलून घेते, नाहीतर ना सगळं जसं होतं ना दिवसभर तसंच राहिलं असतं. तर इथे मस्तपैकी पसारा वगैरे उचलून घेतलेला आहे, बाहेरची जागा क्लीन करून घेतलेली आहे आणि आता वांग्या बटाट्याची भाजी बनवलेली रात्रीसाठी आणि शेवग्याची शेंग घालून डाळ बनवलेली आणि ती भात बनवलेला आहे. मला यायला जवळजवळ 11 तरी वाजतीलच, म्हणून ना मी एवढंच बनवलेलं आहे. आणि बघा 7:15 वाजलेले आहेत. हा घड्याळ माझा 5 मिनटं पुढे आहे. आता मी 5 मिनटामध्ये माझी स्वतःची तयारी करणार आणि कामावरती निघणार. आता हे आहे मी काम करून निघालेली आहे घरी यायसाठी. बरोबर 10:15 वाजले होते. तर दिवसभर मी काय काय केलं ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत भेटूया उद्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.